लोकसभेच्या निवडणुका 2 वर्षापूर्वी झाल्या आणि निकाल लागले त्या दिवशीपासून अशा पद्धतीने चर्चा चालू आहे. खासदारांनीच या चर्चा निराधार असल्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. वारंवार मला वाटतं राजकीय ज्या पद्धतीनं अपयश म्हणा किंवा डॉमिनेशन या ठिकाणी होतंय, मग त्याच्यातून एक काहीतरी आम्ही मोठे आहोत हे दाखवण्यासाठी अशा पद्धतीने सातत्यानं अफवा पसरवल्या जातात. बरं, आमचे काही खासदार सुद्धा बोललेले आहेत आणि शिंदे गटाकडून तशाच पद्धतीनं खुलासे आले की अशा कोणत्याही भेटी झालेल्या नाही. त्यामुळे ज्याच्याशी झाल्या म्हणतात त्यांच्याकडून खुलासे, ज्यांच्या झाल्या म्हणतात त्यांच्याकडून खुलासे. त्यामुळे ह्या बाजारात तुरी असंच म्हणता येईल, याच्यावरती काही म्हणता येईल. एक मिनिट, पण ऍक्सेप्ट कोणी करणार नाही हे तितकंच सत्य आहे ना राजकारणात, तसं झालंही असेल तर. हे पहा, खासदार म्हणजे लपून छपून बरे एखादा माणूस एखाद्या वेळेस भेटू शकतो. सगळे खासदार एकत्र कसे भेटू शकतात किंवा भेटले असतील? लपून राहणार थोडी खासदार असतात. त्याच्यामुळे या गोष्टी एखाद्याने एखाद्याला फोनवर बोललं किंवा एखाद्या चालता चालता हाय हॅलो केलं, हा काय भेटी असतात असा त्याचा अर्थ होऊ शकत नाही. त्याच्यामुळं या अफवा सातत्यानं चालू आहेत आणि पुन्हा एकदा नव्या आज सकाळपासून पुन्हा जोरात चालू आहे. नाही, पण तसं म्हणलं तुम्ही, शिंदे यांचं डॉमिनेशन सुरू आहे म्हटलं. जर हे खासदार त्यांना मिळाले तर दिल्लीत त्यांचंही प्राबल्य वजन वाढवायला मदत होईल. म्हणूनही मला असं वाटतं आता जे राज्यामध्ये शिंदे गटाला भारतीय जनता पार्टी सापत्नतेची वागणूक देते आणि त्याच्यातून आम्ही काहीतरी मोठे आहोत हे दाखवण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीनं राहून ते नाही का, लांडगा आला रे अशा पद्धतीनं नेहमीच चालू आहे असं तरी वाटतं. बरं, तुम्ही म्हणताय म्हणजे अफवा आहेत म्हणा, मग हे कशासाठी केलं जाते नेमकं आताच्या काळात? सांगितलं ना मी, स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी केलं जातं. मंत्री शिरसाट्याचे 6 महिन्यापूर्वीचे वक्तव्य असेच होते की 8 दिवसात कळेल, 15 दिवसात कळेल, 1 महिन्यात कळेल. संजय शिरसाट जे म्हणतात ते खरं आहे की 1 महिन्यात त्यांनाही कळेल काय काय होतं. नेमकं काय कळेल त्यांनाच. शिरसाट थांबणार नाही की पक्षात असं मी कुठं काय म्हणतो. फक्त 1 महिन्यात काय काय होतं कळेल, तर खरोखर कळेल असं माझं मत आहे. 4 नाव चर्चेत आहेत का ते की एकनाथ शिंदे नाराज आहे, मंत्रिमंडळात फेरबदल होणार, त्यात शिवसेना नाही, मी त्याच्याविषयी त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत भाग आहे. कोण मंत्री नाराज आहे, खुश आहे, हा त्याचा भाग आहे. त्याच्यामुळं शिरसाट आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतं याचा आम्हाला अभिमान आहे. त्याच्याविषयी काही असं काही कोणाला हे करावं ते करावं ही भूमिका किंवा भावना आमची मुळीच नाही. काल हायकोर्टाने राज्य सरकारला चांगलं स्टेटमेंट आहे. एक शिक्षिका कोर्टात गेली होती, मला पेन्शन मिळत नाही ही तिने बाब मांडली. त्यावर हायकोर्ट स्पष्ट शब्दात म्हणाले, तुमच्याकडे पैसे नाही करता तर लाडकी बहीण योजना बंद करून टाका. ती कशाला चालवते, काय महत्व आहे? अशा योजना चालवणं काही चुकीचं आहे असं नाही म्हणता येणार. पण आपल्याकडे ग्रामीण भागात म्हण आहे, हातपायपासून पांघरून घ्यावं अशा पद्धतीने आपल्याकडे म्हणून. तशा पद्धतीनं आर्थिक स्थिती नसताना मताच्या लालचेपायी योजना येणं हे चुकीचंच आहे. आत्ता ही योजना सुरू होऊन 1.5 वर्ष झालं तरी याला बजेटरी प्रोव्हिजन नाही आहे जेवढी पाहिजे तेवढी. समजा 45,000 कोटी रुपये लागतात, तर कुठं प्रोव्हिजन आहे? शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केलेली आहे, कुठं प्रोव्हिजन आहे? आणि म्हणून या सगळ्या योजना मला असं वाटतं करत असताना सरकार फक्त एक लोकप्रियता, जसं 33,000 कोटी रुपयाचं पॅकेज शेतकऱ्यांना द्यायची गोष्ट कुठं मिळाली? त्याच्यामुळं हायकोर्टाचे ताशेरे योग्यच आहे. मोठ्या अधिकाऱ्यांचा पगार थांबला का? कलेक्टरचा कधी थांबला का? कमिशनरचा थांबला का? तहसीलदाराचा थांबला का? मग एक साध्या शिक्षिका पेन्शन तर आज शिक्षकासारख्या जो घटक आहे याचं पेन्शन याच्या दृष्टीनं जीवनातली महत्त्वाचा घटक असतो, तो थांबवणं चुकीचंच आहे. तेव्हा राज्य सरकारवर जी मारलेली ताशेरे कोर्टाचे किंवा महापालिकेवर मानले असेल, दोन्ही असं सरकार काय आणि पालिका काय वेगळं असायचं काही कारण नाही, हे योग्यच आहे. मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांना 2 कोटी ते 20 कोटीपर्यंतचा विकास निधी दिला.
तर दुसरीकडे तुमच्या पक्षाच्या नगरसेवकांना फक्त 25 लाखांचा निधी देण्यात आलेला आहे. हे पहा, नगरसेवकामध्ये सापन्नतेची वागणूक महापालिकेच्या प्रशासनाला किंवा तिथल्या महापौरला करता येणार नाही. सगळ्या वॉर्डांना आता आम्ही अनेक महापालिका बघतो, अनेक महापालिका आम्ही चालवलेल्या आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक वॉर्डाला समान निधी वाटप केलाच पाहिजे. जर तशा पद्धतीनं काही झालंच तर मला वाटतं जनतेचा दरबार आहे आणि न्यायालय आहेत, त्याच्यामुळे याच्याविरुद्ध आवाज तर उठवा. पण तुमच्या किशोरी पेडणेकरांना मात्र मिळालं आहे 2-3 कोटीचा निधी. ठीक आहे ना, किशोरी पेडणेकर विरोधी पक्षनेत्यांना दिलंच पाहिजे, द्यावंच लागतं. पण तो एकट्या किशोरी पेडणेकरांना देऊन चालणार नाही ना. शिवसेनेच्या सगळ्या, जसं भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांना आहे त्याच पद्धतीने शिवसेनेच्या नगरसेवकांना सुद्धा द्यावं लागेल. गणेश नाईकांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेना टार्गेट केलं आहे. झोपडपट्ट्यांच्या औद्योगिक पट्ट्यातील 357 एकर पुनर्विकासासाठी MIDCने काढलेल्या निविदावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. सीएमलाच अंधारात ठेवून हे असं प्रकार सुरू आहेत आणि मी या विरोधात रस्त्यावर उतरणारी भाषा करतो. मग तर गणेश नाईक नुसतं बोलताय, ते करत काहीच नाही ना. मागच्या काय ती पालटी काय टांगा पलटी करू नुसतं मला असं वाटतं बोलण्यासाठीच भारतीय जनता पार्टीने त्यांची अपॉइंटमेंट केली दिसते. कृती शून्य आहे. ते कुणाल कामराने स्पष्ट सांगितलंय, माफी मागणार नाही. काय करायचं काय चूक बोलला होता तो कुणाल कामरा? काय चूक बोलला? एखादं गाणं विडंबन गीत सादर करणं. आता कित्येक हास्य कवी संमेलन होतात, मराठी असतील, हिंदी असेल, त्याच्यातही अशा पद्धतीने विडंबन राजकीय लोकांचं केलं जातं, सगळ्यांचंच केलं जातं. त्यामुळे ते मला असं वाटतं एक कविता म्हणून किंवा एखादं साहित्य म्हणून घ्यायला काय हरकत आहे. तर कुणाल कामराची भूमिका मला असं वाटतं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीनं योग्यच आहे आणि त्याच्यावर अशा पद्धतीने कारवाई करण्याचा विधिमंडळाचा प्रयत्न सुद्धा चुकीचा आहे. इतिहासात पहिल्यांदाच ईव्हीएमची तपासणी करण्याचे आदेश कोर्टाने दिले. चांदिवलीच्या निवडणुकीची केस होती, तर ईव्हीएम बोलवा, संबंधित कंपनीला बोलवा आणि सगळी तपासणी करा असं कोर्टाने सांगितलं. मला असं वाटतं चांगला निर्णय आहे. दूध का दूध, पाणी का पाणी एकदा झालं पाहिजे. अशा पद्धतीने ईव्हीएम विषयी सर्वसामान्य माणूस आता शंका उपस्थित करतोय. कोर्टानंच त्याची दखल घेतली. मात्र या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. बारामती निवडणूक दिनांक अपयश त्यांचा विकास कोण म्हटलं? विकास तटकरेंचं काय अपयश? तटकरेंचं बारामती कोण ऐकणार आहे? लोकांना उभे राहतात, आता छोटे मोठे कोणी पक्ष उभा राहतात, परंतु उठल्या पडल्या कोणावर टीका करणं योग्य नाही. आता तटकरेंचा काय रोल त्यात? बारामतीचे लोक बघतील, तटकरेंचा तरी बारामतीत रोल असतो. नवजात कन्यांना फाशी द्या असं काल पर्यंत तोडण्यात संदर्भ. आता ते दोन सामंजस्य काही गोष्टी होत असेल तर त्याला फाशीवर कसं काय लागतं ना? हा, बळजबरी जबरदस्ती कोणी केली असेल तर त्याला लटकवा, कोणी असो तो. मग हिंदू असेल नाही तर मुसलमान असेल, बळजबरी कोणी केलं तर त्याला लटकवलंच पाहिजे. पण सामंजस्य काही गोष्टी असेल तर त्याला कोण थांबवणार? उदय म्हणाले बांगलादेशी घुसखोरी आणि हे सगळं थांबवायचं असेल तर मला बंद असं थोडी बंद होणार.